एक्सप्रेस आहे जसकारची, तर नरेश ठोंबरेला मी नाव दिलं होतं. रायगडची AK-47 आणि त्याच पद्धतीने 20 वर्षानंतरही तो गोलंदाजी करतोय. एकदा नरेश ठोंबरेसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत मित्रांनो. आणि परत एकदा जिंकण्यासाठी 58 धावांची गरज आहे. फलंदाज कशा पद्धतीने धावा काढणार की गोलंदाज यांना रोखणार याचं धावतं समालोचन यासाठी परत एकदा आपण चालतोय शिवभक्त योगेश मोडवे यांच्याकडे. तर थँक्यू सो मच नितीश पंडित सर, तुमचं देखील मी स्वागत करेल. नाही कुणापुढे झुकला, नाही कुणापुढे वाकला, असा मर्द मराठा शिवराय ऐकला. छत्रपती शिवरायांना पुन्हा एकदा त्रिबार मासा मुजरा अर्पण करून जमलेल्या सर्व तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मी सहर्ष स्वागत करेल. याची दी याचा डोळा हा क्रिकेटचा देखणा सोहळा तुम्ही पाहता. राधे सांस्कृतिक कला क्रीडा मंडळला चिरले आयोजित राधे ट्रॉफी. पहिला चेंडू फर्निचर डिस्ट्रॉय होत आहे आणि पहिला चेंडूवरती फर्स्ट विकेट गॉन. फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय मुनीर पटेल. बॅक टू द पवेलियन. हॅलो. तर या दरम्यान मैदानावर ज्यांचं आगमन झालं ते चेतन काकडे आणि गौरव पाटील यांना विनंती असेल की आपण मंचावरून स्थानापन्न व्हावं. तर फर्स्ट विकेट गॉन. गोल्डन डकचा शिकारी झाला. पहिला चेंडूवरती ते मात्र विश्वजित डाकून आपली स्वतःची दार प्रस्थापित केली, ज्यासाठी तो ओळखला जातोय. आणि पहिला चेंडूवरती आमच्या प्रेक्षकांना पटवून दिली. मिस्टर JPL या नावाने त्याला संबोधलं जातंय. अनेकशा स्पर्धा त्यानं गाजवल्यात. मग 10PL असेल, ज्युनियर प्रीमियर लीग असेल, अनेकशा स्पर्धा त्याने आतापर्यंत गाजवल्यात. आणि इथे मात्र आपण पाहतो तोच खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. फलंदाजीतून देखील खूप चांगली खेळी त्याच्या माध्यमातून स्वीकारली. म्हणजे इथे आपण पाहतो 58 धावेचं लक्ष असताना पहिला विकेट, पहिला चेंडूवरती इथे बाद झाल्यात. फलंदाज मुनीर पटेल. नवीन फलंदाज मैदानावरती येतोय हर्षित पेंडारे. सेकंड वरती तुम्हाला पाहायला भेटेल. आपण पाहतो एक अतिशय मोठी स्पर्धा पाहायला मिळते. राधे ट्रॉफी 2019 पर्व. जमलेल्या सर्व मान्यवरांचं देखील मी स्वागत करेल. हा चेंडू इथे मात्र मिस्टर स्ट्रोक फटका फसलाय. अजून एक विकेट. लगातार 2 चेंडूवरती 2 विकेट इथे प्राप्त करतोय. आणि यावेळीच हर्षित बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. हर्षद पेंडारी बॅक टू द पवेलियन. कौतुक करेल मी इथे विश्वजित ठाकूरचं, ज्याच्या बाग गोलंदाजीतून आपण पाहतो दार पाहायला भेटती. निश्चित दिगोडा एक्सप्रेस आपण पाहतो एका बाजूला जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटले. हे त्याचं वैशिष्ट्य, नेहमीच त्याच्याकडनं ते खेळ पाहायला भेटला. आणि इथे बघा तेच पाहायला भेटलं. पहिला चेंडूवरती इथे क्लिंग बोर्ड केलं. दुसरा चेंडू इथे फलंदाज बाद झाल्यात. लगातार 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद केल्यात. 58 धावेचं लक्ष असताना इथे कमजोर सुरुवात पाहायला भेटली. निश्चित आपण बघतो 5 ओव्हरचा मॅच तुम्हाला पाहायला भेटतोय. 11.60च्या सरासरी धावसंख्या बढवायची आहे. मात्र इथे आतापर्यंत खातं खोळं जात नाहीये. 2 फलंदाज इथे गोल्डन डकचे शिकारी झाल्यात. नवीन फलंदाज मैदानावरती भावेश कुरुंगले. सेकंड वरती फलंदाज तुम्हाला पाहायला भेटतोय. तर निश्चित आपण पाहतो विश्वजित ठाकूर. पहिला ओव्हर मध्ये आपण पाहतो पॉवर प्लेचं षटक आहे. 2 शतरक्षक तुम्हाला 30 गतगेरीच्या बाहेर पाहायला भेटतील. एक मिड विकेटला तुम्हाला पाहायला भेटतोय. तर 1 शतरक्षक लॉंग ऑफ वरती आहे. असे 2 शतरक्षक फक्त 30 गतगेरीच्या बाहेर. हा चेंडू सुरेख होता. इथे मात्र सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला भेटलाय. काय प्रेशर दाखवलाय पहिला ओव्हर मध्ये इथे विश्वजित ठाकूरनं. निश्चित आपण पाहतो इथं 3 चेंडू फेकल्यात. 3 चेंडू मध्ये 2 विकेट त्यांना प्राप्त केल्यात. आतापर्यंत आपण पाहिले तर एक जबरदस्त गोलंदाजी पाहायला भेटली. जास्तीत जास्त चेंडू इथे गुडलाईन मध्ये वापर केलाय. पहिला चेंडू गुडलाईन मध्ये पडला. डीप राहिल्यानंतर तो इथे यष्ट्यांचा वेध घेऊन गेला. दुसरा चेंडू देखील त्याच पद्धतीचा होता. गुडलाईन मध्ये थोडासा बाउन्स झाला. मात्र तिसरा चेंडू आपण पाहतो डीप राहिलाय. हा चेंडू वन्स अगेन गुडलाईनचा वापर. काय गोलंदाजी पाहायला भेटते. अतिशय वेगानं इथे चेंडू फेकला जातोय.
निश्चित आपण पाहतो वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते. सर्वात वेगवान चेंडू शोएब अख्तर ज्यांच्या नावावरती आहे, ज्यानं 161.3 एवढ्या वेगानं आपल्या कारकिर्दीमध्ये चेंडू फेकला. मध्ये इथे तशीच रफ्तार पाहायला मिळते, तोच वेग पाहायला मिळतोय. हा चेंडू इथे सुरेख पाहायला भेटलाय. 4 चेंडू गुडल्यांचा वापर केला. कौतुक करेल मी इथे विश्वजित ठाकूरचा. मिस्टर JPL या नावाने त्याला संबोधलं जात आहे. निश्चित आतापर्यंत आपण पाहतो ज्याच्या गोलंदाजीतून खूप चांगली कमाल पाहायला भेटली. 5 चेंडू एकी धाव खर्च केले. या स्पर्धेतला पहिला निर्देशक तो फेकेल का? आणि इथे एकदा जोरदार टाळ्या होत्या विश्वजित ठाकूर साठी, ज्याने या स्पर्धेतला पहिला निर्धाव षटक फेकलाय. वेल बॉलिंग. फलंदाज देखील इथे बाद होत आहेत. आपण पाहतोय 3 विकेट आणि मेडन ओव्हर. काय जबरदस्त गोलंदाजी. हॅलो. गंभीर कंपनी अलिबाग आणि कालभैरव चिंचपाडा संघाचा संघनायक उस्मान पटेल आपण स्टेजवर यायचा. दोन्ही संघांना हा पहिला कॉल असेल. तिसऱ्या कॉल पर्यंत जो संघनायक इथे हजर होईल त्याला नाणेफेक विजय दिला जाईल, याची दोन्ही संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. अलिबाग संघाचा संघनायक हजर आहे. मी कालभैरव चिंचपाडा संघाचे संघनायक उस्मान पटेल, माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचा असेल